नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 ची मार्च 2023च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 5 सोडवणार आहोत। प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा। त्यातलं पहिलं, x + 2y = 4 या समीकरणाचा आलेख काढा व ही रेषा x अक्षाला आणि y अक्षाला छेदल्यामुळे तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा। आता x + 2y = 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी आपल्याला x y चे निर्देशक काढून घ्यावे लागतील आणि मग या समीकरणाचा आलेख काढल्यावरती कोणता त्रिकोण तयार होतो आणि त्या त्रिकोणाचा पाया आणि उंची घेऊन आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येईल। आता बघा, x + 2y = 4 तुम्हाला आलेख काढताना कोणताही समीकरण दिलं असेल तर ते आधी y बरोबर तयार करून घ्या। आता इथं 2y आहे म्हणून 2y = 4 हा x इकडे त्यांना वजा होणार आहे, वजा x। 2y आहे तसाच, 4 आहे तसाच आणि हा x आपण उजव्या बाजूला घेतला, 4 वजा x। आता हा 2 गुणिले तो इकडे त्यांना भागिले होणार आहे म्हणून y = 4 वजा x/2 हे झालं समीकरण। y = 4 वजा x/2। आता इथं x ची कोणती किंमत घ्यायची, मग ती वजा होईल का, पुन्हा 2 ने भाग जाईल का, एवढा विचार करत बसण्यापेक्षा x च्या सरळ 0, 1, 2, 3 किमती घ्यायच्या आहेत। मग पहिली आपण घेऊया, पहिली किंमत x = 0। मग y = 4 वजा x, 4 वजा 1/2, 4 वजा x, x ची किंमत 0/2 बरोबर 4मधनं 0 गेले, 4/2 म्हणजे 2 ने भाग दिला आपण, 2 1 2, 2 दुणे 4 म्हणजे y बरोबर किती आलं, 2 आलं। x = 0 असताना y = 2। आता दुसरी किंमत घेऊया, x = 1। मग पुन्हा आपण समीकरण लिहिलं, y = 4 वजा x/2, 4 वजा x ची किंमत आहे 1, 1/4 वजा 1/2, 4मधनं 1 गेले, 3, 3/2। आता इथं भाग द्यायचा आहे, 2 1 2, 2 1 2 पॉईंट, 3ला पूर्ण भाग जात नाही आहे, 1 बाकी उरली, 3मधनं 2 गेले, 1 1 वर घेतला 0, 2 पंचे 10 किंवा 3/2 म्हणजे 1.5, 1.5 हे असे तुमच्या सहज लक्षात येऊ शकते। तर y = 1.5 ही दुसरी किंमत आपण काढली। तिसरी किंमत x = 2। आता y = 4 वजा x/2 बरोबर 4 वजा x ची किंमत आपण 2 घेतली आहे, 4 वजा 2/2, 4मधनं 2 गेले, 2/2 भाग दिला बरोबर 1 म्हणजे y = 1। आणि आता शेवटची चौथी किंमत x = 3, y = 4 वजा x/2। प्रत्येक वेळेस आधी समीकरण लिहून घ्या म्हणजे आपल्याला किंमत ठेवायला सोयीचं जातं। 4 वजा x ची किंमत 3, 2 आहे तसाच, 4मधनं 3 गेले, 1/2। आता 1/2 म्हणजे 0.5 किंवा तुम्ही इथं भाग देऊ शकता, एकाला भाग जात नाही म्हणून 0 पॉईंट घेतला, 0 घेतला, 2 पंचे 10। तर याप्रमाणे x y च्या किमती काढून आपल्याला चार्ट तयार करायचा असतो आणि हा चार्ट तुम्ही तयार केला, x y चे निर्देशक काढले तर त्याला अर्धा मार्क असतो। आता एक समीकरण आहे म्हणून अर्धा मार्क, दुसरा समीकरण असेल तर त्याला अर्धा मार्क, असा 1 मार्क हे समीकरणांचे बिंदू काढण्यासाठी असतात। आता इथं x ची किंमत इथं आपण घेतली आहे 0 1 2 3, y ची किंमत 2 1.5 1 आणि
0.5. तिथे वरती नाही लिहिलं तरी चालेल. आता निर्देशक आधी एक निर्देशक लिहायचा आहे. 0, 2, 1, 1.5, 2, 1 आणि 3, 0.5. अशा पद्धतीने एक्स वाय आणि इथं एक्स वायचे निर्देशक काढायचे. आता आपल्याला याच्यावरनं आलेख काढायचा आहे. आता हा इथं आलेख काढलेला आहे. आता बघा, आलेख काढताना नेहमी हा एक्स अक्ष, एक्स डॅश, वाय डॅश प्रमाण दोन्ही अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक घेतलं आहे. म्हणजे इथं प्रत्येक सेंटीमीटरला आपण खूण केली तर 1, 2, 3, 4, 5. शून्याच्या उजव्या बाजूला धनसंख्या, डाव्या बाजूला ऋणसंख्या, वरती धनसंख्या आणि खाली शून्याच्या खाली ऋणसंख्या. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 याप्रमाणे. आता इथं हा निर्देशक जो आहे 0, 2, मग एक्स अक्षावरती 0 आणि वाय अक्षावरचा 2 हा बिंदू इथं स्थापन केला आहे. नंतर 1, 1.5. बघा आता एक्स अक्षावरचा 1 आणि वाय अक्षावरचा 1.5 म्हणजे 1 नंतर छोट्या बारीक 5 रेघा तो बिंदू स्थापन केला आपण. नंतर पुढचा आहे 2, 1. मग एक्स अक्षावरचा 2 आणि वाय अक्षावरचा 1 हा बिंदू इथे येतो. हा बिंदू स्थापन केला आणि पुढचा आहे 3 आणि 0.5. मग हे 4 बिंदू स्थापन केल्यानंतर हे 4 बिंदू जोडून इथं या आपण एक रेषा काढलेली आहे. म्हणजे हा आलेख काढला आहे. हा आलेख आहे x अधिक 2y बरोबर 4 या समीकरणाचा. आता हा आलेख या ठिकाणी y अक्षाला या बिंदूत छेदतो आणि x अक्षाला इथं या बिंदूमध्ये छेदतो आहे. म्हणजे हे अंतर आपल्याला घ्यावं लागणार आहे. आता इथंच आपण काढूया. तुम्ही दुसऱ्या कागदावर काढला तरी चालेल. इथं पाया किती आहे? त्रिकोणाचा पाया 1, 2, 3, 4 बरोबर 4. आणि उंची 1, 2. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ किंवा तुम्ही इथं याला ए बी नाव दिलं तरी चालेल. म्हणजे हा ए बिंदू आणि हा बी बिंदू. मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ किंवा त्रिकोण ए ओ बीचे क्षेत्रफळ असं लिहिलं तरी चालेल. मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. इथं आपण किंमत ठेवूया. आता 1/2 पाया किती आहे 4 आणि उंची किती आहे 2. इथं तुम्ही म्हणजे उंची जी आहे ती ओ ए इथं ओ बी असं लिहिलं तरी चालेल. आता इथं पाया आहे 4 आणि उंची आहे 2. इथं आपण 2ने भाग दिला. बेग गेला म्हणजे किती आलेलं आहे 4. म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 4 चौरस एकक किंवा चौरस सेमी. म्हणजे आपण सेमी अंतर घेतलेलं आहे म्हणून 4 चौरस सेमी. अशा पद्धतीने हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. त्याच्यात तुम्हाला मी सांगितलं की सारणी तयार केली त्याला अर्धा मार्क. ही रेषा तुम्ही काढली बरोबर रेषा काढली म्हणजे या रेषेचा आलेख काढला तर त्याला 1 मार्क. आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे त्याला 1 मार्क. आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ 4 चौरस सेमी याला अर्धा मार्क. अशा पद्धतीने 3 मार्काचं हे उदाहरण आहे.
5व्या प्रश्नातलं दुसरं गणित आहे. एका सर्वेक्षणावरून असे लक्षात आले की शहरातील 180 लोकांपैकी 80 पिझ्झा खाणारे, 60 बर्गर खाणारे आणि 50 चिप्स खाणारे आहेत. या वरील माहितीवरून आपल्याला आता वृत्तालेख काढायचा आहे. तर वरील माहितीवरून वृत्तालेख काढा असा प्रश्न आहे. म्हणजे इथं आपल्याला वृत्तालेख काढण्यासाठी वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोन आपल्याला काढून घ्यावा लागेल. म्हणजे दिलेल्या माहितीवरनं आपल्याला केंद्रीय कोन काढायचा आहे आणि मग आपल्याला वृत्तालेख काढता येणार आहे. त्यासाठी याप्रमाणे एक चार्ट तयार करायचा आहे. पदार्थ खाणारे लोक आणि वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोन. आता पिझ्झा खाणारे किती लोक आहेत? 180 लोकांपैकी पिझ्झा खाणारे 70 आणि 60 बर्गर खाणारे. पिझ्झा खाणारे 70, बर्गर खाणारे 60 आणि चिप्स खाणारे 50 आहेत. असे एकूण हे 180 लोक आहेत. आता वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोन काढण्यासाठी आपल्याला प्रत्येक घटक घ्यायचा आहे. म्हणजे 70 छेद एकूण 180 गुणिले 360. प्रत्येकाचा केंद्रीय कोन काढावा लागेल. 70 म्हणजे तो एक घटक छेद एकूण आणि गुणिले 360. इथं आता हा शून्य आपण गेला. 18 एका 18, 18 दुणे 36 म्हणजे 70 गुणिले 2 बरोबर 140 अंश. आता पुढचा 60 छेद 180 गुणिले 360. पुन्हा हा शून्य गेला. 18 एका 18, 18 दुणे 36 बरोबर 60 गुणिले 2 120 अंश. आणि शेवटचं 50 छेद 180 गुणिले 360. इथे डायरेक्टच 18 दुणे 36 आणि 50 दुणे 100. आता इथं याच्या मार्कांचं विभागणी कशी आहे बघा. हा प्रत्येक कोन काढायला तुम्हाला अर्धा अर्धा मार्क आहे. आणि वृत्तालेखामध्ये या प्रत्येकाची वर्तुळ पाकळी तुम्ही तेवढ्या अंशाची काढली की त्याला अर्धा अर्धा मार्क असा हा 3 मार्काचा प्रश्न आहे. आता इथं ही बेरीज आपण केली तर ती 360 येते. कारण वर्तुळाचं अंशात्मक माप, पूर्ण वर्तुळाचं माप हे 360 अंश असतं. म्हणून आपण इथे गुणिले 360 घेतो. आता याचा आपल्याला वृत्तालेख काढायचा आहे. मग वृत्तालेख काढण्यासाठी प्रथम आपल्याला वर्तुळ काढून घ्यावं लागतं. एका ठराविक त्रिज्येचं वर्तुळ काढा. खूप मोठंही नाही आणि खूप छोटंही नाही. याचं माप तुम्हाला काही दिलेलं नसतं. तुम्ही ते अंदाजे घेऊन वर्तुळ काढायचं आहे. याप्रमाणे वर्तुळ काढलं. एक त्रिज्या काढून घ्या म्हणजे आपल्याला कोन मोजता येईल. याच्यावरती कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवला की पहिला कोन किती आहे एकाच बाजूने मोजत जायचं आहे. 140 म्हणजे इथे 0 आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140.
हे वर्तुळाच्या बाहेर जाऊ द्यायची गरज नाही, बरोबर तिथपर्यंत येईल याप्रमाणे काढायचं आहे. नंतर आता तुम्ही वही फिरवून काढलं तरी चालेल. इथे ह्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूवर कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवा आणि ही खालची जी रेषा आहे ती ॲडजस्ट करा आणि एकाच बाजूने कोन मोजायचा आहे. आता हा आहे 120. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120. या प्रकारे हा केंद्रीय कोन, हा कोन आहे 140 अंश, हा आहे 120 अंश आणि हा उरलेला 100 मोजायची गरज नाही, पुन्हा काढायची गरज नाही, कारण इथं 3च आहेत 100. आता हे कुठले आहेत तर तुम्ही इथे लिहू शकता, पिझ्झा खाणारे. नंतर बर्गर खाणारे. आणि चिप्स खाणारे. अशा पद्धतीने हा वृत्तालेख काढायचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.